भारतीय संगीत जगात सर्वाधिक ऐकलं जातं। जगभरात पाश्चात्य संस्कृतीचे गोडवे गायले जात असले तरीही भारतीय संगीतानं या पाश्चात्य संस्कृतीला भुरळ पाडली आहे। गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि उस्ताद झाकीर हुसेन या दोन भारतीय नावांची जागतिक संगीत क्षेत्राला चालू शतकातली मिळालेली सगळ्यात मोठी देणगी म्हणावी लागेल। कारण भारतीय संगीत जगाच्या कानाकोपऱ्यात अतिशय सरसपणे पोहोचवण्यात या दोन नावांनी भारताचं यशस्वी नेतृत्व केलंय। संगीताची कला ही ईश्वराकडून मानव जातीला मिळालेली सगळ्यात महत्वाची देणगी समजली जाते। जात पात, भाषा, प्रांत आणि देशाच्या सीमा ओलांडून जर कुठल्या क्षेत्रानं भारताचा गौरव वाढवला असेल तर ते आहे भारतीय संगीत। भारतीय शास्त्रीय संगीताला जागतिक संगीत क्षेत्रात खूप मानाचं स्थान आहे। भारतीय संगीत ज्याप्रमाणे विदेशात रसिकांची अव्वल पसंती मानलं जातं त्याहीपेक्षा जास्त प्रतिष्ठा या संगीत क्षेत्राला भारतात मिळाली आहे। गेल्या 50 वर्षांपासून जास्त काळ अनेक संगीत घराणी या भारतीय संगीताचं महत्त्व वाढवण्यास आणि ते टिकवण्यात बहुमूल्य योगदान देताना आपण पाहतोय। ज्या घरात संगीताचा वास आहे त्या घरांमध्ये उत्तम संस्कार आढळतात। प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या कलाकारांकडून भारतीय संगीताचं अधिष्ठान अधिक मजबूत बनवण्याच्या उद्देशानं एकाच वेळी अनेक पिढ्या कार्यरत आहेत। शास्त्रीय संगीत आणि मराठवाडा यांचं खूप जवळचं नातं आहे। अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतीय संगीताचा प्रसार आणि शिक्षणासाठीची साध मराठवाड्यानं उत्तम प्रतिसाद देऊन पूर्णत्वास नेण्याचा कसोशीनं प्रयत्न केलाय। भारतीय संगीत क्षेत्रात ज्याप्रमाणे मराठवाड्यानं आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे अगदी तशीच ओळख मराठी चित्रपट सृष्टीला आपलं बहुमूल्य योगदान देऊन मराठवाड्यानं आपली भूमिका चोख बजावली आहे। भारतीय संगीत क्षेत्रामध्ये मराठवाड्याचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे। अनेक मोठे मोठे कलावंत मराठवाड्यांनी या महाराष्ट्रात दिलेले आहेत। भारतीय चित्रपट सृष्टीचे जनकच मराठी असल्यामुळे आणि मराठी चित्रपट सृष्टीमध्ये सुद्धा मराठवाड्याचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे। आज महाराष्ट्रामधले जे काही लिडिंग ऍक्टर्स आहेत त्याच्यामध्ये मराठवाड्याचा वाटा खूप मोठा आहे। अशा या मराठवाड्यामधून विकास देशपांडे यांनी नवीन 2 चित्रपटांची निर्मिती केलेली आहे। हे मराठवाड्याच्या वैभवामध्ये नक्कीच भर टाकणारी गोष्ट आहे। वकिली क्षेत्र असो, रिअल एस्टेट असो आणि आता चित्रपट क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं पदार्पण असंच यशस्वी होणार आहे। बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणूनही विकास देशपांडे यांच्याकडे बघितलं जातं। एकाच वेळेला चित्रपटामध्ये जवळपास 22 बाजू सांभाळण्याचं कौशल्य लिलया त्यांनी पार पाडलेलं आहे। पु ल आणि लक्ष्मण या महाराष्ट्राच्या 2 देशपांड्यांनी नाट्य आणि सिनेसृष्टीला भरभरून दिलंय। आता या यादीत 3रे देशपांडे जोडले जात आहेत। मुळात पेशानं वकील असणाऱ्या आणि त्यानंतर रिअल इस्टेट व्यवसायात काम करणाऱ्या विकास देशपांडे या हरहुन्नरी व्यक्तिमत्वानं एकाच वेळी 2 मराठी चित्रपटांची निर्मिती करण्याचा चंग बांधला। विकास देशपांडे यांचे बालगंधर्व आणि झाकीर मालानी नावाचे 2 मराठी सिनेमे लवकरच आपल्या भेटीला येत आहेत। अगदी वतनदार कुटुंब होतं ऍक्च्युअली, म्हणजे छोटे मोठे राजे समजा देशपांडे म्हणजे। पण या अपघातामुळं, नॅचरल कलॅमिटीमुळं घरची परिस्थिती एकदम बिघडली। कुटुंबाला पहिलेच पूर्वीचं ऐश्वर कसं प्राप्त होईल हा एकच ध्यास डोक्यामध्ये होता माझ्या। नंतर मग 1983 ला मी वकील झालो। वकिली केली बरेच वर्ष आणि लिडिंग प्रॅक्टिशनर होतो अप टू सुप्रीम कोर्ट। मी 550 च्या वर सेशन ट्रायल केसेस चालवले। मग रिअल इस्टेट मध्ये घुसायचं ठरवलं। औरंगाबादला आलो, इथे खूप परिश्रम घेतले। 2-3 वर्ष फक्त अभ्यास केला। 10-12 वर्षाच्या काळात आम्ही ही स्टेज गाठली। स्वतःला काहीतरी आत्मिक समाधान मिळावं याच्यासाठी मी संगीताची काहीतरी सेवा करतो। आता या संबंध व्यापामुळं मला जे काही पाहिजे होतं, माझ्या ज्या डोक्यात होतं ते मी होऊ शकलो नाही। तरी पण जे काही होतकरू विद्यार्थी आहेत ते होऊ शकतात, तर अशा लोकांना मी प्रेरणा देत असतो। शून्यातून ब्रह्म, ब्रह्मातून शून्य
परत शून्यातून ब्रह्म, तर त्याच्यामुळे ते इम्प्रेस झाले. परत माझा स्वतःचा काव्यसंग्रह विसावली हा काव्यसंग्रह देखील लवकरच प्रकाशित होणार आहे. विकास देशपांडेंना संगीताचा वारसा घरातूनच मिळालाय. व्यवसायानिमित्त प्रचंड धावपळ करावी लागत असली तरी आपल्या कलेकडे त्यांनी प्रत्येक वेळी लक्ष देऊन संगीत साधना केली. अपघातानं घरचं वैभव लोप पावलेलं असताना प्रचंड मेहनत आणि कामाचा ध्यास घेऊन अतिशय महत्वाकांक्षेनं त्यांनी कुटुंबाला पुन्हा उभारी देण्यात यश मिळवलं. या यशात संगीत आराधनेचा मोठा वाटा ठरावा अशी सेवा त्यांच्याकडनं घडतीये. अनेक थोरा मोठ्यांचा सहवास लाभावा म्हणून त्यांनी संगीत क्षेत्राला पुढे नेण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला. जगप्रसिद्ध तबलावादक तालयोगी पद्मश्री सुरेश तळवलकर यांची संगीत कार्यशाळा आयोजून स्थानिक कलावंतांना मोठं व्यासपीठ मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच स्तुत्य आहे. संगीत हा एक असा विषय आहे की संगीत ही करण्याची विद्या आहे, नुसती समजण्याची विद्या नाही. कारण संगीत हे शास्त्र, तंत्र, विद्या आणि कला अशा 4 गोष्टींनी बांधलेलं आहे. आणि या 4 गोष्टींनी बांधलेलं मनुष्याच्या स्तरावरती शरीर, बुद्धी, मन आणि आत्मा या 4 स्तरांवरती हे मनुष्याच्या 4 स्तरावरती संगीत विकसित होतं. कोणी शरीराने तंत्र सांभाळलं जातं, बुद्धीने विद्या आणि शास्त्र संपादन केलं जातं, तर मनाने कलेचा आत्मा सांभाळला जातो. समाजात संगीताचं असं स्थान आहे की संगीत करणारी व्यक्ती आज जर वाढीस लागले संगीत करणारे, तर समाजातले क्राईम कमी होतात असं पहिलं सांगितलं जातं. तरल मनाची अवस्था असे आल्याशिवाय ते संगीत साधत नाही. भारतीय संगीतातलं सर्वात प्रमुख मानाचं स्थान काय तर रागता. संगीत म्हणजे स्वांत सुख. माणसाच्या आयुष्यात औषधांचं जे महत्व आहे त्यापेक्षा अधिक प्रभावीपणे संगीत काम करतं. संगीत संस्कार आणि संगीत कला व्यक्तिमत्व खुलवण्याचं सर्वात प्रभावी माध्यम समजलं जातं. विकास दादा हे आमच्या नांदेडकडचे शिक्षण नांदेडला झालेलं, त्यामुळं ते संगीताच्या वातावरणातच त्यांचं सगळं कॉलेजचं शिक्षण वगैरे सगळं झाल्यामुळं त्यांना संगीताचा खूप नाद होता, आवड निर्माण झाली. आणि स्वतः ते तबला वाजवायचे, चांगल्यापैकी तबला वादन करत होते. कॉलेजच्या वेगवेगळ्या फेस्टिवल मधून ते तबला वादन करायचे, साथीला असायचे. त्यामुळे त्यांना तबल्याचा शौक. आजही ते त्यांचा सगळा व्यवसाय सांभाळून ते संगीताचं योगदान, संगीतातलं योगदान ते करतच असतात. संगीताचा नाद, आवड ते कायम ठेवलेली आहे. भारतातले सुप्रसिद्ध असे सुरेश तळवलकर ते स्वतः त्यांचं 1.5 महिन्याला तबल्याचं मार्गदर्शन करायला इथे येतात. पण हैदराबादला गेलो, आपल्याला वाटतं इथे जरा फ्लॅट असावा, आपला मुंबईला गेलो इथं फ्लॅट असावा, कुठं फ्लॅट घेणार आहे. त्याच्याऐवजी मी असं केलं की हा चालता बोलता फ्लॅट आहे. मराठवाड्यातनं अनेक अवलिया कलाकार घडले. चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, लेखक, कलाकार, संगीतकार, अष्टपैलू कलाकार, गायक, गायिका अशी मोठी रसद मराठी चित्रपट सृष्टीला पुरवून मराठवाड्यानं आपलं वेगळेपण सिद्ध केलंय. चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी, वर्षा उसगावकर, मकरंद अनासपुरे, मंगेश देसाई, डॉक्टर दिलीप घारे, लक्ष्मण देशपांडे यांनी मराठी रंगभूमी आणि चित्रपटाला भरभरून देणारी ही सगळी मंडळी मराठवाड्यातलीच आहेत. या यादीत आता विकास देशपांडेंचं नाव जोडलं गेलं असून त्यांनी औरंगाबादमध्ये सांस्कृतिक वातावरण तयार होण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतलाय. एवढंच नाही तर कलेचे धडे गिरवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत स्टुडिओ असेल किंवा व्हॅनिटी व्हॅन सारख्या सुविधा अशी साधनं देशपांडेंनी औरंगाबादमध्ये कलावंतांसाठी उपलब्ध करून दिली आहेत.
इट इज हाऊस ऑन व्हील्स. स्वतःच्या कन्व्हिनियन्ससाठी त्याच्यानंतर चित्रपटाच्या दृष्टीनं ही गाडी मी बनवून घेतली, मॉडिफाय करून घेतली. ऍक्च्युअली 26 सीटर होती, पण सगळे पूर्ण 26 सीट्स काढून एका अंध विद्यालयाला डोनेट करून टाकले आणि मॉडिफाय करून घेतली. आपण हैदराबादला गेलो, आपल्याला वाटतं इथे एखादा फ्लॅट असावा आपला. मुंबईला गेलो, इथं फ्लॅट असावा. कुठं कुठं फ्लॅट घेणार आहे. त्याच्याऐवजी मी असं केलं की हा चालता बोलता फ्लॅट आहे. हे सोफे आहेत, सोफा कम बेड, हे काढून टाकल्यानंतर अजून साईज वाढून जाते. ड्रायव्हरचा आपला काही संबंध नाही. ते जर समोर दिसते, ते फ्रंट व्ह्यू आहे, तो आपल्याला समोरच दिसते पूर्ण. इकडच्या बाजूला तिथं फ्रीज आहे, त्याच्यानंतर इंडक्शन कुकर आहे, इथं मेडिकल सेक्शन आहे मागच्या बाजूला, इथे टॉयलेट बाथरूम आहे. तर महत्वाची अडचण आपल्याला टॉयलेट बाथरूमचीच असते प्रवास म्हटल्यानंतर. एका लग्नाला मी गेलो होतो, तिथं अतिशय त्रास झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी आल्याबरोबर ही गाडी बुक केली आणि 2 महिन्यामध्ये ही गाडी तयार करून आणली. संगीताचा वारसा आपल्या घरातूनच घेतलेल्या विकास देशपांडेंनी नव्या कलाकारांना व्यासपीठ मिळावं यासाठी प्राधान्य दिलंय. कारण आपल्या भागात गुणवत्ता भरपूर असून योग्य लोकांना संधी मिळावी अशी व्यापक भूमिका देशपांडेंनी नव्या सिनेमांबाबत घेतली आहे. मी सुद्धा लहानपणी 2-3 वर्षाचा होतो तेव्हापासून तबला वाजवतो. ते बाबाचा पाहूनच ते संस्कारच आहे. बाबांचं असं मत आहे की कायद्याचं ज्ञान, कायद्याचं शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीला कंपल्सरी केलं पाहिजे. कारण कायद्याचं एक तत्व आहे की इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज. म्हणजे हा कायदा मला माहित नव्हता हे काही एक्सक्यूज असू शकत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीला कायद्याचं ज्ञान पाहिजेच, कंपल्सरी पाहिजे. मराठवाड्यात संगीताची मोठी परंपरा असून त्याला आधुनिकतेची कास जोडण्याचा प्रयत्न विकास देशपांडेंनी केलाय. त्यासाठी त्यांनी भव्य स्टुडिओ उभारला असून गुरु शिष्य परंपरेनुसार पंडित सुरेश तळवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीताची पिढी घडवण्याचा प्रयत्न ते करतायत. 20 वर्षापूर्वी ते ज्यावेळेस वकिली करत होते, सावरगाव तांडा म्हणून एक तांडा आहे, तिथे गेलो तर त्या लोकांकडनं विनामूल्य त्यांनी केसेस लढवलेले आहेत आणि मोठ्या मोठ्या गुन्ह्यातनं दादांनी त्यांचं सहकार्य केलेलं. तर ते लोक दादांना देव मानतात. तिथे देव साक्षात डोळ्यांनी पाहिलेलं आहे की अरे आमच्यासाठी हे देव आहे. ज्या लोकांवरती अन्याय झाला होता त्यांना दादांनी न्याय मिळवून दिलेला आहे विनामूल्य. आणि दादांचं एकच मी पाहिलं की सर्वतोपरी प्रत्येकाची मदत करणे हा दादांचा उद्देश असतो. दादा स्वतः तबला, ढोलक, ढोलकी वाजवतात. मी पण तबला, ढोलक, ढोलकी वाजवतो आणि गुरुबंधू आहोत. तर आता दादाचे 2 पिक्चर काढतात, मराठी आणि हिंदी. त्याच्यामध्ये पण मी दादांच्या सोबत आहे असिस्टंट डायरेक्टर म्हणून. आपण मुंबईला जाण्यापेक्षा मराठवाड्यातल्या लोकांना आपल्याला स्टेज देता आलं पाहिजे. त्या उद्देशाने त्यांनी आता अद्यावत रेकॉर्डिंग स्टुडिओ औरंगाबादला टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग, ऑडिओ, व्हिडिओ सगळंच आम्ही करतो. आणि औरंगाबादच्या कलाकारांना मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन काम करायची गरज नाही. सध्या तुम्ही इथे बसून सगळ्या गोष्टी करू शकता. आणि विकास दादा देशपांडेचा स्टुडिओ तुमच्या सर्वांसाठी खुला आहे. संगीतामध्ये मोठी ताकद असते याची अनेकांना अनुभूतीही आली आहे. कलाकार आणि श्रोता या संगीत क्षेत्रात एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. विकास देशपांडेंचं संगीत क्षेत्रावर निश्चित प्रेम असून त्यासाठी वाटेल ते करण्याची त्यांची तयारी असते. चांगले कानसेन हा संगीत क्षेत्राचा भक्कम पाया असून देशपांडे नवी पिढी घडवून हा पाया अधिक मजबूत करतायत. आम्ही औरंगाबादला पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर यांची तबल्याची कार्यशाळा दर महिन्याला आयोजित करतो. आणि एक वेळ अशी आली की त्याला जागेचा थोडा प्रश्न आला होता. तर आम्ही इकडे तिकडे बघत होतो कुठं जागा मिळेल. तर त्यावेळेला विकासदादा देशपांड्यांकडे गेलो आणि त्यांनी सगळं आमचं परिश्रम आणि आम्ही ते कार्यशाळा 5 वर्ष करतोय असं ऐकल्यावर त्यांनी आनंदाने त्यांच्या घरचा हॉल द्यायचं कबूल केलं. एवढंच नाही तर तिथं येणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांची ते सोय करतात. राहण्यापासून त्यांचं चहा पाण्यापासून सगळी करतात. दर महिन्याला 2 दिवस ती कार्यशाळा गेली 3 वर्ष अखंडितरित्या त्यांच्या घरी होत आहे. याचं सगळं श्रेय विकासदादा देशपांड्यांना आहे. त्यांचं व्यक्तिमत्व असं आहे की कर्तृत्व आणि दातृत्व एका ठिकाणी झालेलं आहे. आणि त्यांच्यातला असलेली रसिकता
हे एक जिंदादिल व्यक्तिमत्व ज्याला मी म्हणतो त्या प्रकारचं आहे. संगीत क्षेत्रात मोठी ताकद आहे. आज समाजामध्ये जी विदारकता दिसतीये ती बदलण्याची ताकद संगीत क्षेत्रात आहे. संगीतातले सूर माणसाला एकाग्रता शिकवतात. विकास देशपांडेंसारख्या मंडळींकडनं संगीत क्षेत्राला आणखी वेगळ्या उंचीवर नेण्यासाठीचे स्तुत्य प्रयत्न होत आहेत. मराठवाड्यासाठी फार त्यांचं योगदान असतं. कार्यक्रम करणं वगैरे चांगले लोक त्यांचं म्हणजे ठाकूरसेनला पण ते घरी घेऊन आले होते. त्यांच्याकडे परमेश्वर कृपेनं म्हणजे पैसा खूप आहे, परंतु तो पैसा योग्य रीतीने समाजाच्या कामासाठी वापरला जातो. सांस्कृतिक दृष्ट्या तो फार मोठं योगदान आहे त्याचं. विकास देशपांडे हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं. नव्या 2 मराठी सिनेमांची निर्मिती करून त्यांनी या क्षेत्रातही मराठवाडा मागं नाही हे दाखवून दिलंय. एकाच वेळी त्यांनी 22 बाजू सांभाळत आपल्यातलं अष्टपैलुत्व सिद्ध केलंय. त्यांच्या नव्या कार्यशाळेतनं उद्याचे चांगले तबलावादक तयार होणार हे नक्की. दर्जा हा संस्काराने येतो. संगीत आपले वाडवडील कुठल्या तऱ्हेचं संगीत ऐकत होते, ती परंपरा पुढे चालू राहते. त्यामुळे ऐकण्याला सुद्धा एक परंपरा असते. अशा परंपरेमधलं एक सुंदर व्यक्तिमत्व मी औरंगाबाद मध्ये पाहिलं ते म्हणजे विकास देशपांडे. त्यांचं तबल्यावरती इतका अतोनात प्रेम आहे की या प्रेमामुळे हा वर्कशॉप इथे सतत चालत राहावा या इच्छेने त्यांनी हॉल सुद्धा पूर्ण AC करून आम्हाला दिला आणि सगळ्या मुलांच्या आज पाठीशी ते उभे. आणि या वर्कशॉपचा फायदा आज औरंगाबाद मधली 20-25 मुलं आणि या औरंगाबादच्या अलीकडल्या पलीकडल्या परिसरातले बरेच लोक याचा फायदा घेत आहेत. त्यांचं मन हे कलेमध्ये अधिक रमलेलं असतं. असं एक हरहुन्नरी प्रेमळ उदार असं व्यक्तिमत्व आपल्याला इथे पाहायला मिळतं. संगीताची आवड आपल्याला आयुष्यात खूप काही देऊन जाते. 100% मन शुद्ध करण्याची क्षमता संगीतात आहे. व्यवसायात यशस्वी होण्यामागे या संगीत कलेचा मोठा वाटा आहे. आगामी चित्रपटांच्या माध्यमातून आपण पहिल्यांदाच चित्रपट निर्मिती क्षेत्राकडे वळालो. अतिशय वेगळ्या धाटणीचे असलेले बालगंधर्व आणि झाकीर मालानी हे दोन्ही सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतील. बालगंधर्व हा चित्रपट असा आहे की एक कुटुंब म्हणजे नवरा बायको एक खेड्यातलं कुटुंब आहे. वतनदार जोडतो, शेती भरपूर आहे पण विकत नाही. नेहमी दुष्काळ विकायचं म्हणजे विकल्या जात नाही रेडी लेखनामुळे. तर गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन भयानक वाढून टाकलेलं आहे. तर मग कसं तरी शेवटी यांना साध्य होते. बेभाव शेती विकून टाकतात. त्याच्यामध्ये पुण्याचा एक फ्लॅट त्यांना येतो. तर हे गीतकार संगीतकार कलेचे उपासक आहेत. तर आपली जागा फक्त पुणे आहे. पुणे रसिकांचं माहेरघर आहे. हे फक्त डोक्यामध्ये ठेवते येतात आणि तिथे आपली प्रगती होईल. तिथे त्यांना काय काय परिस्थितीला म्हणजे तोंड द्यावं लागतं. हा मुळातला चांगला गायक आणि त्याला उत्कृष्ट अजून गायक व्हायचं असते. पण शेजारी जे 8-10 शेजारी आहेत त्याच्यामध्ये एक टेस्टर आहे. त्याची ड्युटी टेस्टरची असते. म्हणजे दारूच्या फॅक्टरीमध्ये जे बाटल्या सील होतात त्याच्यातले चमचा पिऊन पाहणे ही त्याची ड्युटी. तर जाताना तो सगळ्यांना नमस्कार चमत्कार करून जातो इज्जतीनं. येताना मात्र आईवडीवर शिवीगाळ करतच येतो. तर त्याला संगीत शिकण्याची इच्छा होती की शेजारी एवढा संगीतकार आहे. त्याला आई परिस्थितीचा सामना करत असतो. तर 4 पैसे मिळतील या उद्देशाने संगीत शिकवायला त्याला जातो. पण तो दररोज बाटली घेऊन येणं तो हा संगीत तर काही शिकतच नाही, उलट त्याला दारू प्यायला शिकवतो. तर हा बालगंधर्व. झाकीरवाल्याने म्हणजे आई गायिका असते, हा तबला वाजवत असतो. हिरो तबल्यावर हा छान असतो. वडील प्रसिद्ध वकील असतात. वडिलांची इच्छा असते याला मी राम जेठमलानी करेन. मी क्रिमिनल साईडचा लॉयर आहे, इतकं मोठं दप्तर आहे, मी याला राम जेठमलानी करेल. आई म्हणते नाही येतं तबल्यावर हा छान आहे, याला झाकीर हुसेन करेन. तर या संभ्रमात तो पडतो. तर एक तबला वादक आई वडिलांच्या इच्छापूर्तीसाठी जेव्हा वकील बनतो तर काय कॉमेडी होते. या बाबतीमध्ये झाकीर मालानी हा चित्रपट आहे. विकास देशपांडे हे प्रचंड कामाचा उरक असणारं व्यक्तिमत्व.
प्रत्येक क्षेत्रात त्यांनी मिळवलेलं यश त्यांची व्यावसायिकता आणि त्या त्या क्षेत्रातील संपूर्ण ज्ञान आणि धाडसी स्वभावामुळे आहे. मराठी सिनेमामध्ये त्यांचं पदार्पण संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीसाठी उत्सुकता समजली जाते. उस्ताद जाकीर हुसेन यांच्यापासनं अनेक मोठमोठे संगीत तज्ञ आणि संगीत विशेषज्ञ त्यांच्याशी जिव्हाळा ठेवून आहेत. नव्या पिढीमधलं टॅलेंट शोधून त्यांना व्यासपीठ मिळावं ही विकास देशपांडेंच्याकडनं समाजाची अपेक्षा. त्या व्यवसायातही ते अर्थातच यशस्वी होतील. त्यांच्यामुळे मराठी सिनेसृष्टीला वेगळा आयाम असलेली व्यक्ती लाभली आहे. मराठवाड्यातून मुंबईत गेलेल्या या क्षेत्रातील मंडळींनी विकास देशपांडेंना योग्य ती साथ दिल्यास या क्षेत्रातही अटकेपार झेंडा फडकवण्याचं भाग्य देशपांडेंना मिळणार आहे आणि तीच मराठवाड्यासाठी गौरवाची बाब ठरणार हे निश्चित.